पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलाय। या दोन्ही सरकारच्या माध्यमातून नगर जिल्हा इंडस्ट्रियल हब बनवण्याच्या दृष्टीने सध्या वाटचाल सुरू आहे। श्रीगोंदा एमआयडीसीत उद्योग येत असतानाच गेल्या महिन्यात शिर्डी एमआयडीसीत संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू झाला। गुरुवारी पुन्हा पालकमंत्री विखेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत श्रीगोंदा, राहुरी व शिर्डी एमआयडीसी बाबतच्या विविध उपाययोजनांची सविस्तर चर्चा केली। येत्या काही महिन्यात या तिन्ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू होऊन त्यातून हजारो रोजगार उपलब्ध होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। नगर औद्योगिक हब कसं बनतंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। बरोबर 2 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्येच सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते। त्यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात लक्ष घातले। औद्योगिक विकास महामंडळाच्या 3 एमआयडीसी त्यांनी त्यावेळी मंजूर करून घेतल्या। त्यात शिर्डी, नगर जवळील वडगाव गुप्ता व श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील एमआयडीसीचा समावेश होता। फेब्रुवारी 2024 मध्येच त्यांनी बेलवंडी एमआयडीसीला तत्वतः मान्यता मिळवून दिली। बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्यात तत्वतः मान्यता मिळाली। या एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षणही पूर्ण झाले। विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या एमआयडीसीसाठी लक्ष घातले होते। बेलवंडीतील रस्ते, वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतूक या सुविधा अगोदर पूर्ण करण्यात आल्या होत्या। शिर्डी, पुणे व नाशिक हे तिन्ही क्षेत्र जवळ असल्याने बेलवंडीतील एमआयडीसी लवकरच नावारूपाला येईल हा विश्वास त्यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला होता। आता शिर्डी एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीगोंदा आणि राहुरी येथील औद्योगिक विकास महामंडळांशी संबंधित विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शिर्डीनंतर राहुरी आणि श्रीगोंदा परिसरातही औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणी संदर्भातील बाबींवर विशेष भर देण्यात आला। प्रस्तावित औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल असा विश्वास मंत्री विखेंनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेली औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षाही मंत्री विखेंनी व्यक्त केली। राज्य शासनाने औद्योगिक विकासासाठी शिर्डीत 600 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे सुमारे 15 लाख कोटींचे करार महाराष्ट्रासाठी केलेत। त्यातील 80 करारांची अंमलबजावणी झाली आहे। शिर्डी व सुपा एमआयडीसीत याच दावोस करारात झालेल्या उद्योगांची सुरुवातही झाली आहे। शिर्डीत औद्योगिक कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात आली आहेत। त्याचा फायदाही स्थानिक युवकांना होणार आहे। शिर्डीसह राहुरी व बेलवंडी एमआयडीसीत भविष्यात मोठे उद्योग येऊन जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे। सुपा, नगर, पांढरीपूल याबरोबरच आता नव्या 3 एमआयडीसींमुळे नगर जिल्हा हा इंडस्ट्रियल हब होईल अशा शक्यताही व्यक्त करण्यात येत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।